विविध भारती का नागपुर केंद्र। सुबह के 10:58 हो रहे हैं। अब सुनिए मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकांसाठीचा प्रचार काल थांबला। 29 महानगरपालिकांमधल्या 893 प्रभागांमधल्या 2869 नगरसेवक पदांसाठी उद्या सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होणार आहे। महापालिका निवडणुकीसाठी उद्या 15 जानेवारी रोजी मतदान होत असून 4 सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मतदारांना अ, ब, क आणि ड अशा 4 जागांसाठी स्वतंत्र मतदान करावं लागणार आहे। मतदानातील गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगानं 4 वेगवेगळ्या रंगांची मतदान यंत्र वापरण्याचा निर्णय घेतलाय। अ साठी पांढरा, ब साठी फिका गुलाबी, क साठी फिका पिवळा आणि ड साठी फिका निळा रंग देण्यात आलाय। मतदान केंद्रांवर मार्गदर्शक सूचना, स्वयंसेवक आणि प्रशिक्षित कर्मचारी तैनात राहणार असून मतदारांना योग्य मार्गदर्शन मिळणं शक्य होणार आहे। सूर्याचे उत्तरायण आणि शेतात कापणीला आलेल्या पिकांच्या आनंदाप्रित्यर्थ देशभरात सध्या उत्सव साजरा केला जातो आहे। महाराष्ट्रात आज मकर संक्रांतीचा सण साजरा होतोय। आज तिळगुळाचं वाटप करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात। पंजाब तसंच हरियाणात शेकोटी पेटवून गाणी गात पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेत लोहडीचा सण साजरा केला जातो, तर दक्षिण भारतात अंगणात मांडलेल्या चुलींवर पोंगल म्हणजेच खीर शिजवून सूर्याला अर्पण केली जाते। गुजरातसह अनेक भागात पतंग उडवून उत्तरायण साजरं केलं जातं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। देशाच्या समृद्ध कृषी परंपरेचं प्रतीक असलेले हे सण राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात, असं राष्ट्रपतींनी म्हटलंय। महिलांना रजोनिवृत्तीच्या काळात शास्त्रीय उपचार मिळावे या उद्देशानं आरोग्य विभागामार्फत विशेष मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात येत आहे। जिल्हा सरकारी रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महापालिका रुग्णालय तसंच निवडक ग्रामीण रुग्णालयांमध्ये आजपासून कार्यान्वित होणाऱ्या या केंद्रात दर बुधवारी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाच्या वतीनं भरारी पथकानं हिंगणा इथल्या मायटाऊन सोसायटीत छापा टाकून बनावट देशी विदेशी मद्यसाठा तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला। या कारवाईत सुमारे 24,67,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला कालपासून दिल्लीत प्रारंभ झाला। पुरुष एकेरीत लक्ष्य सेननं आयुष शेट्टीला तर दुहेरीत एम.आर. अर्जुन आणि हरिहरन या जोडीनं मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं। चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीला पुढच्या फेरीत प्रवेश मिळालाय। महिलांच्या गटात गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली या जोडीनं थायलंडच्या जोडीचा पराभव करून पुढची फेरी गाठली आहे। पी.व्ही. सिंधू, नागपूरची मालविका बनसोड तसंच किदांबी श्रीकांतसह अनेक खेळाडू आज कोर्टवर उतरणार आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार।